ओके. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आपण आज एक प्रॉब्लेम घेणार आहोत. आता आपण जे आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम बघितले, आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम आपण बघितले ते कसे होते? फायनल अकाउंट्स मेन होतं. तर ते जे प्रॉब्लेम होते त्याच्यात फायनल अकाउंट्स मेन होतं. म्हणजे मेन फोकस आपण केलं होतं फायनल अकाउंट्सवरती, आणि त्याच्याबरोबर आपण एक्स्ट्रा घेत होतो. म्हणजे त्याच्याबरोबर आपण ॲडमिशन केलं, रिटायरमेंट केलं. आता आपण डेटचे प्रॉब्लेम आपण करणार आहोत. ते आपण 12वीला शिकलो होतो. ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेट हे तिन्ही टॉपिक आपण 12वीला शिकलो होतो. आता ते यावर्षी आपण फायनल अकाउंट्स बरोबर कसे करायचे, म्हणजे त्याच्यातला काही ॲडजस्टमेंट इकडे इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर त्या आपण शिकलो की जसं ॲडमिशनमध्ये गुडविलची ॲडजस्टमेंट होती, की गुडविल आपण बिझनेसमध्ये आणायचो, बिझनेसमध्ये आणून ते विड्रॉ करायचो. तशी ॲडजस्टमेंट आपण बघितली. तर आपण गुडविलची ॲडजस्टमेंट बघितली. गुडविल बिझनेसमध्ये आणलं आणि विड्रॉ केलं, अशी ॲडजस्टमेंट ॲडमिशनमध्ये बघितली. शिवाय ॲडमिशनमध्येच अजून एक गुडविल रेस आणि रिटर्न ऑफ ही एक ॲडजस्टमेंट बघितली. त्याच्यानंतर आपण रिटायरमेंट टॉपिक बघितला. रिटायरमेंटमध्ये आपण गुडविल आणायचो नाही, पण रेस करून राईट ऑफ करायचो. तर त्या ॲडजस्टमेंट आपण रिटायरमेंटमध्ये बघितल्या. आता आपला जो टॉपिक चालू आहे तो डेट चालू आहे. तर डेटमध्ये ती ॲडजस्टमेंट असणारच आहे. शिवाय गुडविलचं कॅल्क्युलेशन आणि प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन या दोन कॅल्क्युलेशन्स एक्स्ट्रा असतील. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती प्रॉब्लेम पाठवलेला आहे. तर आपण आता डिस्कस करूया काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली, आणि तो आपण सॉल्व करूया. ठीक आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 28वा प्रॉब्लेम आहे. तर मी आता प्रॉब्लेम वाचतो. द फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स ए, बी अँड एम. तर 3 पार्टनर आहेत, ए, बी आणि एम. तर त्यांना ट्रायल बॅलन्समध्ये काय काय दिलं आहे? पहिलं ड्रॉइंग्स दिलं आहे. ड्रॉइंग्स दिलं आहे ते कॅपिटलच्या डेबिटला येणार. त्याच्यानंतर परचेसेस दिलं आहे, परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला. आता गुड्स रिटर्न, नुसतं गुड्स रिटर्न दिलं आहे. तर परचेसचं आहे का सेल्स आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. आता नीट लक्ष द्या, गुड्स रिटर्न फक्त म्हटलेलं आहे, पण ते परचेसेसचं आहे का सेल्सचं आहे आपल्याला माहीत नाही आहे. आता बघा, ते डेबिट साईडला आहे. डेबिट साईडला उलटं असतं, म्हणजे सेल्स क्रेडिटला येतात, तर त्याचं जे रिटर्न्स असतं ते डेबिटला येतं. म्हणजे हे जे डेबिट साईडला गुड्स रिटर्न आहे ते सेल्स रिटर्न आहे. हे कुठलं आहे? सेल्स रिटर्न आहे. ते सेल्समधनं आपल्याला मायनस करायचं आहे. तर तुम्ही सेल्सला स्टार मार्क करा. नंतर सॅलरी दिली आहे, स्टॉक दिला आहे. स्टॉकची तारीख दिली आहे 1 जानेवारी, म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. नंतर सॅलरी दिली आहे, ऑफिसचा खर्च, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसचा खर्च, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नंतर ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस सेलिंगचा खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नंतर बॅड डेट्स, बॅड डेट्स पण सेलिंगचा खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड हा परचेसचा खर्च आहे, परचेसचा खर्च ट्रेडिंग अकाउंट. नंतर कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड सेलिंगचा खर्च आहे, P&L अकाउंट. नंतर डेटर्स, डेटर्स आपला ॲसेट्स आहे, बिल्स रिसिवेबल आपला ॲसेट आहे, बँक बॅलन्स ॲसेट, कॅश ऑन हँड ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट ॲसेट, बिल्डिंग ॲसेट, प्लांट अँड मशिनरी पण ॲसेट आहे. नंतर या साईडला कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट कॅपिटलच्या क्रेडिटला येईल. नंतर सेल्स दिलेले आहेत, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. नंतर रिटर्न्स. आता बघा इथेही तसंच. आता इथे नुसतं रिटर्न्स म्हटलंय,
पण परचेस आहे का सेल्स आहे ते दिलं नाही आहे, पण ते क्रेडिटला आहे. तर क्रेडिटला कुठलं रिटर्न येणार? परचेस रिटर्न. क्रेडिटला परचेस रिटर्न येणार, डेबिटला सेल्स रिटर्न येणार. तर ते तुम्हाला परचेसमधनं ट्रेडिंग अकाउंटला मायनस करायचं आहे. तर परचेसला स्टार मार्क करा, सेल्सला स्टार मार्क करा. त्याच्यानंतर तुम्हाला बॅड डेट्स प्रोव्हिजन दिली आहे, म्हणजे ही RDDची ॲडजस्टमेंट आहे. तर तुम्ही आता डेटर्सला स्टार मार्क करा, डेटर्स आणि बॅड डेट्सला स्टार मार्क करा. त्याच्या पुढे बँक लोन दिलं आहे, बँक लोन लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स लायबिलिटी, बिल्स पेबल लायबिलिटी, अदर लोन लायबिलिटी. आता ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलेत? ऑन 1 जुलै 2013 ए डाईड. तर 1 जुलैला पहिला जो ए पार्टनर आहे तो एक्सपायर झाला. तर नीट लक्ष द्या, 1 जुलैला ए हा पार्टनर एक्सपायर झाला. आता नीट लक्ष, हे बघा, आता 31 डिसेंबरला आपलं वर्ष संपतंय. 31 डिसेंबरला वर्ष संपतंय म्हणजे 1 जानेवारीला वर्ष सुरू होत आहे आणि 1 जुलैला एक्सपायर झाला. म्हणजे तो 1 जुलै म्हणजे 30 जूनपर्यंत आपल्या बिझनेसमध्ये होता. म्हणजे पहिले 6 महिने तो आपल्या बिझनेसमध्ये होता, नंतरचे 6 महिने तो आपल्या बिझनेसमध्ये नव्हता. त्याच्या पुढे काय म्हटलं आहे? द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेर ॲग्रीड अपॉन फॉर द पर्पज ऑफ चेंज इन कॉन्स्टिट्यूशन अँड यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट टू देम. तर काही ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेले आहेत. तर पहिली ॲडजस्टमेंट, गुडविल वॉज टू बी रेज्ड. आता गुडविल रेजची ॲडजस्टमेंट आहे. तर नेहमीप्रमाणेच आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला देणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, आणि ती राईट ऑफ करायला सांगितली नाही आहे, त्यामुळे त्याचा डबल इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नंतर दुसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, मशिनरी वर्थ ₹24,000 was brought on 31st March but the purchase invoice was not recorded in the books. म्हणजे 24,000ची नवीन मशिनरी परचेस केली आहे 31 मार्चला, पण त्याची एंट्री रेकॉर्ड नाही केलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, याची एंट्री आपल्याला कन्सिडर करावी लागेल. म्हणजे आपल्याला प्लांट अँड मशिनरीमध्ये 24,000 ॲड करायला लागतील. प्लांट अँड मशिनरी जे 12,000 आहेत त्याच्यात 24,000 ॲड करायला लागतील. आणि पहिले 12,000 वरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन, पहिले 12,000 वरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन. आणि ही जी 24,000ची नवीन मशिनरी परचेस केलेली आहे ती परचेस कधी केली? 31 मार्चला. म्हणजे तिच्यावरती 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायला लागेल. 24,000वरती रेट आहे डेप्रिसिएशनचा 10%. 24,000चे 10% 9 महिन्याचं डेप्रिसिएशन घ्यावं लागेल आणि पहिलं 12,000चं पूर्ण वर्षाचं घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, बॅलन्स स्टँडिंग टू द क्रेडिट ऑफ ए आफ्टर गिव्हिंग इफेक्ट टू अबाव वॉज टू बी ट्रीटेड ॲज लोन ऑफ मिसेस ए. आता कसं आहे, ए जो आहे तो एक्सपायर झाला, त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे त्याच्या मिसेसला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. मिसेस एज लोन, किंवा आपण त्यांना एक्झिक्युटर्स म्हणायचो, म्हणजे त्यांचे वारसदार. तर त्यांची वारसदार कोण आहे? मिसेस ए आहे. तर त्याला एला जे काही पैसे आपल्याला द्यायचे बाकी राहतील ते आपल्याला मिसेस एज लोनला ट्रान्सफर करायचे. आणि आपण एक रिटायरमेंटमध्ये एक ॲडजस्टमेंट बघितली होती की त्या लोनवरती आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. तर आता ते जे काही लोन येईल त्याच्यावरती 15% 6 महिन्याचं व्याज आपल्याला द्यावं लागणार. ते जे काही लोन असेल त्याच्यावरती 15% व्याज 6 महिन्यासाठी आपल्याला द्यावं लागणार. पुढे काय म्हटलं आहे, फर्दर ॲडजस्टमेंट ॲट द इयर एंड, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. नंतर डेप्रिसिएट प्लांट अँड बिल्डिंग नेहमीची ॲडजस्टमेंट आहे. 15% इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेला आहे. नंतर ईच पार्टनर इज टू बी पेड अ सॅलरी ऑफ 1,200 पर ॲनम आहे. आता 1,200 नुसतं वाचलं तर आपल्याला पर मंथ वाचेल. तर व्यवस्थित तुम्हाला वाचायचं आहे, एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे. तर 1,200 पर ॲनम दिलेली आहे. नंतर लोन ऑफ ₹300 वॉज गिवन टू ए वर्कर बट इज रॉंगली डेबिटेड टू सॅलरी अकाउंट. आता नीट लक्ष द्या, एका वर्करला ₹300 कर्ज दिलंय पण ते सॅलरी अकाउंटमध्ये इन्क्लूड केलंय. तर आपल्याला काय करायचं आहे,
जशी प्रीपेडची ॲडजस्टमेंट करतो आपण, प्रीपेड इन्शुरन्स मायनस करतो आणि ॲसेटला दाखवतो, तसंच इकडे करायचं आहे. हे जे 300चं लोन आहे हे ॲडव्हान्स आहे. जे वर्कर्स लोकांना आपण लोन देतो त्याला आपण ॲडव्हान्स म्हणतो, ॲडव्हान्स सॅलरी म्हणतो. तर ही ॲडव्हान्स सॅलरीजमधनं वजा करायची आणि ॲसेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस सारखी दाखवायची. नंतर आउटस्टँडिंग ट्रेड एक्सपेन्स दिलेत 100 रुपये. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, प्रॉब्लेम स्टार्ट करूया. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आता पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम ड्रॉ करूया. तर इकडे आपले नेहमीचे 4 अकाउंट बनवायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. नेहमीचे आपले 4 अकाउंट बनवायचे आहेत. तर आपण स्टार्ट करूया. तर हा जो आहे मनन पब्लिकेशनचा 28वा प्रॉब्लेम आहे. आता फॉर्मॅटमध्ये इन द बुक्स ऑफ ए, बी आणि एम 3 पार्टनर आहेत. नंतर ट्रेडिंग अकाउंट फॉर इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. तर पहिलं ट्रेडिंग अकाउंट 15 ओळीचं ड्रॉ करा. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला कॉल्युमिनर पाहिजे. तर 15 वेळी सोडून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॉल्युमिनर ओपन करायचं आहे. एक जानेवारी ते 30 जून, 1 जुलै ते 31 डिसेंबर हे कॉल्युमिनर ओपन केलं. नंतर साधारण एक पेज सोडा. एक पेज सोडून आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे. तर इकडे 3 पार्टनर आहेत, ए, बी आणि एम. आता पार्टनर्स कॅपिटलला साधारण 10 ओळी सोडा आणि शेवटचं बॅलन्स शीट. ठीक आहे. तर आता आपण फॉर्मॅट बनवला. आता पोस्टिंग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉइंग्स दिलेले आहेत. ड्रॉइंग्स कॅपिटलच्या डेबिटला 2 ड्रॉइंग्स, प्रत्येकी 4,000. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, प्रत्येकी 12,000. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट नंतर सेल्स दिलेत
सेल्स इनर कॉलममध्ये लिहायचे कारण रिटर्न्स मायनस करायचे. तर इकडे क्रेडिट साईडला बाय सेल्स घेऊया. त्याची अमाऊंट इनरमध्ये 92,000. त्याच्यानंतर परचेसेस एक वर सोडा. टू परचेसेस इनर कॉलममध्ये 52,000. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न म्हणजे सेल्स रिटर्न येते. सेल्समधनं मायनस करा. लेस रिटर्न 800 रुपये मायनस करा. 91,200. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला 8,000. ओपनिंग स्टॉक 8,000. त्याच्यानंतर सॅलरीला ॲडजस्टमेंट आहे. सॅलरीमधनं आपण ॲडव्हान्स सॅलरी जी दिली आहे ती वजा करायची आहे. ॲडव्हान्स सॅलरी 300 रुपये दिले. 300 रुपये वजा करायची आणि उरलेलं इक्वली वाटायचं दोन्ही पार्टनरमध्ये. तर 9,000 मधनं 300 गेले 8,700. 8,700 इक्वली वाटायचे दोन पार्टनरमध्ये. तर टू सॅलरीज 9,000तनं 300 रुपये गेले 4,700. 4,700 इक्वली वाटायचे. सॉरी 8,700 इक्वली वाटायचे. 4,350 4,350 इक्वली वाटलं आपण. आणि नंतर 300 रुपये जे वजा केलेत ते ॲसेट साईडला दाखवायचं. ॲडव्हान्स सॅलरी 300. जसं प्रीपेडची ॲडजस्टमेंट करतो तशी ही ॲडजस्टमेंट. ॲडव्हान्स सॅलरी 700. तीनशे रुपये वजा केले. 300 रुपये ॲसेट साईडला दाखवले. त्याच्यानंतर सॅलरी नंतर ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेसला ॲडजस्टमेंट नाही आहे. तर ऑफिस एक्सपेन्सेस 4,000 2,000 इक्वली वाटले. टू ऑफिस एक्सपेन्सेस 2,000 2,000. नंतर ट्रेड एक्सपेन्सेसमध्ये 100 रुपये आउटस्टँडिंग ॲड करायचे. तर 1,500 मध्ये 100 रुपये ॲड केले 1,600 होतात आणि 1,600 इक्वली वाटायचे. 800. आता हे जे 100 रुपये ॲड केलेत हे आपली लायबिलिटी आहे. तर इकडे लायबिलिटी साईडला आपण दाखवूया. 5-6 ओळी सोडा. आउटस्टँडिंग ट्रेड एक्सपेन्सेस $100. त्याच्यानंतर बॅड डेट 700 आहे. आता बॅड डेटची महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे.
रेग्युलर ही जी आपण 11वी-12वीला करायचो, बॅड डेट्स ॲड फर्दर बॅड डेट्स ॲड RDD न्यू लेस RDD ओल्ड, तशी ही ॲडजस्टमेंट आहे. तर तुम्ही काय करा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 बॅड डेट्स लिहा आणि ती जरा थोडंसं अर्धी जागा लिहिण्यासाठी ठेवा, अर्धी जागा अमाऊंट टाकण्यासाठी लिहा. तर 700 रुपये त्याची अमाऊंट टाका, कारण त्याच्यात तुम्हाला फर्दर बॅड डेट्स ॲड करायचे आहेत, RDD ॲड करायचं आहे, नंतर ओल्ड RDD लेस करायचं आहे. तर ते तुम्ही थोडीशी जागा सोडून, जसं मी लिहिलेलं आहे इकडे कुठे वरती लिहायला पाहिजे, तर असं थोडीशी हे जे कॉलमची जागा आहे त्याच्या अलीकडे थोडंसं तुम्ही लिहा 2 बॅड डेट 700. त्याच्यानंतर पुढे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला येणार 1,500 रुपये. तर इकडे परचेस नंतर एक ओळ सोडा आणि इकडे कॅरेज इनवर्ड लिहा. कॅरेज इनवर्ड 1,500 रुपये. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड 2,250, ते इक्वली वाटायचं 1100. ओके, आवाज ब्रेक होतोय का? ओके. आता येतोय माझा आवाज व्यवस्थित? ओके. ती बॅड डेटची जी ॲडजस्टमेंट आहे ना, ती नेहमीसारखीच आहे. आपण 11वी-12वीला कसं करायचो, बॅड डेट्समध्ये फर्दर बॅड डेट्स ॲड करायचो, RDD न्यू ॲड करायचो, RDD ओल्ड लेस करायचो, तशीच ती ॲडजस्टमेंट आहे. पाहिजे असेल तर, कन्फ्युजन होत असेल तर आपण आधीच लिहून घेऊया, म्हणजे काही टेन्शन नाही. बॅड डेट्समध्ये आपण प्लस फर्दर बॅड डेट्स घेऊया, ॲड फर्दर बॅड डेट्स, नंतर ॲड RDD न्यू, ॲड RDD न्यू आणि लेस RDD ओल्ड. हे आपण 11वी-12वीला असं करायचो, तर ते आपण आधी लिहून घेऊया, म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. RDD ओल्ड. ठीक आहे. आता बघा, इथे बॅड डेट्स आपल्याला 700 दिलेलं आहे आणि फर्दर बॅड डेट्स नाही आहे त्या प्रॉब्लेममध्ये, RDD आहे. तर आपण काय करायचं, फर्दर बॅड डेट्सला डॅश टाकायचं, इथे 700 येईल. RDD न्यू जी आहे, RDD न्यू 1500 दिलेली आहे. RDD न्यू किती दिली आहे? 1500 रुपये. तर ती 1500 रुपये इथे ॲड करायची. 1500 ॲड करून 2200 आली. आणि ओल्ड RDD 3000 आहे. ओल्ड RDD 3000 आहे. आता ती जर वजा केली तर आपलं उत्तर मायनसमध्ये येतं, 800 रुपये मायनसमध्ये. आता हे जर उत्तर तुमचं मायनसमध्ये आलं डेबिट साईडला, तर ते क्रेडिट साईडला लिहायचं असतं. हा नियम लक्षात ठेवा. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे, फर्दर बॅड डेट्स नाही आहे. नंतर RDD तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये 1500 दिली आहे आणि ओल्ड RDD 3000 दिली आहे. तर आपण काय करतो, पहिलं फर्दर बॅड डेट्स ॲड करतो, म्हणजे त्याची टोटल आली 700 रुपये. त्याच्यानंतर RDD न्यू त्याच्यात ॲड करतो, त्याची टोटल आली 2200 रुपये. आणि 2200 म्हणणं ओल्ड RDD 3000 वजा करायची, म्हणजे उत्तर मायनसमध्ये येतं, -800 रुपये. आता हे जे मायनस आलेलं उत्तर आहे, हे आपण P&Lच्या क्रेडिट साईडला दाखवतो. P&Lच्या क्रेडिट साईडला इक्वली वाटायचं बाय RDD, एक ओळ सोडा तिकडे, बाय RDD 800 रुपये आपण इक्वली वाटायचे, 400 रुपये 400 रुपये. तर अशी ही ॲडजस्टमेंट करायची. सगळ्यांच्या लक्षात आली बॅड डेटची ॲडजस्टमेंट?
रिप्लाय करा. सगळ्यांना बॅड डेटची ॲडजस्टमेंट लक्षात आली का? ओके. आता त्याचा डबल इफेक्ट पण देऊन टाकूया. डबल इफेक्टमध्ये डेटर्समधनं फक्त हे 1500 वजा करायचे. तर इकडे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स आहे. डेटर्सची व्हॅल्यू आहे 33,500. 33,500 मधनं RDD 1,500 वजा करायची. RDD 1,500 वजा करायची. मग उरलेली अमाऊंट इकडे येणार 32,000. तर इकडे 32,000 आले. आणि बाकी डबल इफेक्ट काय फक्त याचाच होता. बाकी हे जे आयटम्स होते तुमचं बॅड डेट्स आणि ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समधलंच होतं. बॅड डेट्स आणि ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समधलेच होते. त्याचे डबल इफेक्ट नाही द्यायचे. कुठले 400 रुपये? हे जे RDDचे आहेत ना, RDDच्या इकडचा जो निगेटिव्ह बॅलन्स आहे ना, हा इक्वली वाटला इकडे. अजून 400 रुपये कुठले वाटलेत? हेच पाहिजे ना RDDचे? वैभवी RDDचेच ना? हॅलो, हां, हे 800 रुपये जे मायनसमध्ये आले ना, हे आपण या साईडला इक्वली वाटले. म्हणजे जर बॅड डेट्स RDD जर मायनसमध्ये गेला, बॅड डेट्स RDD जर मायनसमध्ये गेला तर तो आपण क्रेडिट साईडला दाखवतो. म्हणजे 2200 मधनं 3000 गेले तर RDD मायनसमध्ये जातो ना, तर मायनसमध्ये असलेला RDD हा क्रेडिट साईडला येतो. ठीक आहे, ओके. तर ही ॲडजस्टमेंट आता झाली. आता पुढे आपण आता कॅरेज आउटवर्ड करूया. कॅरेज आउटवर्ड इक्वली वाटायचं आहे. कॅरेज आउटवर्ड 2250. 2250 हे 1125 आणि 1125 असं वाटायचं आहे. त्याच्यानंतर डेटर्स झालं. बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला 2800. बिल्स रिसिवेबल आहे 2800. नंतर कॅश बिल्स रिसिवेबल 1000 आहे. 1000 बिल्स रिसिवेबल. बँक बॅलन्स 2800. त्याच्यानंतर कॅश ऑन हँड 700. कॅश ऑन हँड नंतर इन्व्हेस्टमेंट 5000. नंतर बिल्डिंग इनर कॉलममध्ये 20,000. त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे. बिल्डिंग 20,000. त्याच्यानंतर मशिनरी इनर प्लांट अँड मशिनरी 12,000 इनरमध्ये. आता मेजर ॲडजस्टमेंट प्लांट अँड मशिनरीची आहे. तर तुम्ही याच्यानंतर 4-5 ओळी सोडा. 12,000. आता ही डेबिट साईड झाली. क्रेडिट साईडला कॅपिटल अकाउंट झालं आपलं. नंतर सेल झालं. त्याच्या पुढे रिटर्न पण झालं. बॅड डेट्स प्रोव्हिजन झालं. आता हे सगळं लायबिलिटीज आहेत आपली. बँक लोन, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, अदर लोन. तर त्या सगळ्या लायबिलिटी साईडला येतील. तर इकडे सगळ्यात पहिलं बँक लोन आहे 6,750. त्याच्यानंतर क्रेडिटर्स 25,500. क्रेडिटर्स नंतर बिल्स पेएबल 900. नंतर अदर लोन 2,000.
ओके, थोडंसं नेटवर्क गेलं होतं, परत आलंय आता. परत मी स्क्रीन शेअर करतो. काय म्हणताय तुम्ही? IT तनास आहे. सगळेच ते आयटीच्या प्लेकडे आकांक्षा नाही अच्छा, खाली घेतलं ना, गाडीच्या वगैरे तुम्ही खाली घेतलं ना, खाली हा त्याच्यातले तिकडचे खाली ते नाही आणू का मी खाली घेऊन येऊ? जाता मॅन्युअली घ्या फिट करा. मी माझ्यासमोर तुम्ही जे काय प्रिंट म्हणताय ना, मानसी असते विद्यार्थी आहेत ना. हा ओके, तुमच्याकडे तेच आहे ना आता? हा तेच मानसी म्हणते. तुलाच काम नव्हती मला झालं होतं. रिझल्ट झाला? म्हणजे direct announcement. हा Parties आहे. चुकून दिली जाते माझ्यावर चुकून दिली जाते. ते बायोमॅक्स म्हणतात ना. ओके, थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? माझा आवाज येतोय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर मी बिल्डिंग लिहिलं इनर कॉलममध्ये 20,000, नंतर प्लांट अँड मशिनरी 12,000 इनर कॉलममध्ये लिहिलं, नंतर त्याच्यानंतर 4-5 ओळी सोडायला सांगितल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नंतर इथे लायबिलिटी साईडला बँक लोन लिहिलं 6,750, क्रेडिटर्स 25,500, बिल्स पेबल 900 आणि ऑदर लोन 2,000 असे हे 4 आयटम लायबिलिटी साईडला लिहिले. आता आपल्या ट्रायल बॅलन्स झालं, आता ॲडजस्टमेंट सुरू करायचे आहेत. तर गुडविल पहिल्यांदी आपल्याला रेज करायचं आहे, 30,000 इक्वली वाटायचं आहे तिघांना. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल आणि कुठे मराठीत करायचं राहिलं तर काही बाय गुडविल 30,000 इक्वली वाटायचं आहे, प्रत्येकी 10,000. ते मला टाईप नाही. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नाही आहे, म्हणजे रेशो इक्वल पकडायचा. तर गुडविल 30,000 आहे, इक्वली वाटलं तिघांमध्ये. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 4-5 ओळी सोडून गुडविल. ओके, सगळ्यांनी अनम्यूट करा, मला कोणाचा तरी डिस्टर्बन्स येतोय. हॅलो श्रद्धा, अनम्यूट कर, म्यूट कर, डिस्टर्बन्स येतोय. तर गुडविल 30,000 आपण रेस केलं आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवलं. त्याच्यानंतर आता मशिनरीची महत्त्वाची ॲडजस्टमेंट आपण करूया. आपण 24,000ची मशिनरी परचेस केलेली आहे, पण त्याची एंट्री आपण रेकॉर्ड नाही केली. तर इकडे काय करायचं, परचेसमध्ये प्लांट अँड मशिनरीमध्ये लिहायचं ॲड परचेस 24,000. 24,000ची नवीन मशिनरी आपण परचेस केली आणि त्याचा जो डबल इफेक्ट आहे, लायबिलिटी साईडला लिहायचं क्रेडिटर्स फॉर मशिनरी, किंवा काय काय बुक्समध्ये ते क्रेडिटर्समध्ये ॲड पण केलेलं आहे, तसंही चालेल. पण हे प्रॉपर इफेक्ट हा असा आहे, क्रेडिटर्स वेगळे दाखवायचे आणि क्रेडिटर्स फॉर मशिनरी वेगळा दाखवायचा. तर पहिली गोष्ट काय केलं, प्लांट अँड मशिनरीमध्ये ॲसेटमध्ये ॲड केलं आणि त्याचा जो दुसरा इफेक्ट आहे लायबिलिटी साईडला दाखवला. आता आपण काय करायचं, या दोघांची टोटल 36,000 येणार. या दोघांची टोटल किती येणार, 36,000. आता याच्यातनं आपल्याला डेप्रिसिएशन मायनस करायचं आहे. आता नीट लक्ष द्या, डेप्रिसिएशन कसं आपण मायनस करणार. पहिलं जे 12,000चं आहे त्याच्यावरती पूर्ण वर्षाचं येईल, जसं आपण मगाशी डिस्कस केलं. काय आलं,
हे परचेसमध्ये हां ओके, चांगला क्वेश्चन आहे. कसं असतं परचेस म्हणजे कुठलं, ऐका नीट लक्ष द्या. परचेस म्हणजे कुठलं, जे गुड्स परचेस करतो त्याला आपण परचेसेस म्हणतो. पण प्लांट अँड मशिनरी परचेस केलं ना तर ते ॲसेट परचेस आहे. प्लांट अँड मशिनरी परचेस केलं तर कुठला परचेस येतो, ॲसेटचा परचेस आहे. तर ॲसेटचा परचेस ट्रेडिंग अकाउंटमध्ये येईल का, ॲसेटचा परचेस बॅलन्स शीटमध्ये येणार. तर हा प्लांट अँड मशिनरी म्हणजे ॲसेटचा परचेस आहे, तो कुठे येणार, बॅलन्स शीटमध्ये येणार. आणि कसं आहे माहिती आहे का, जे नॉर्मल क्रेडिटर्स आहेत आणि हे स्पेशल क्रेडिटर्स आहेत. कारण नॉर्मल क्रेडिटर्स कुठले असतात, ज्यांच्याकडनं आपण गुड्स परचेस करतो ते नॉर्मल क्रेडिटर्स आहेत. आणि ज्यांच्याकडनं ॲसेट्स परचेस करतो ते स्पेशल क्रेडिटर्स आहेत. तर स्पेशल क्रेडिटर्सचं अकाउंटचं नाव काय, क्रेडिटर्स फॉर मशिनरी. तसंही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काय बुक्समध्ये तसं केलेलं आहे की जसं आता मनन पब्लिकेशनमध्ये क्रेडिटर्समध्ये 24,000 ॲड केले तसंही चालेल. पण प्रॉपर अकाउंटिंग तुम्हाला जर करायचं असेल तर 2 क्रेडिटर वेगळे ठेवा. कारण हे जे साधे क्रेडिटर्स आहेत ते शॉर्ट टर्म क्रेडिटर्स आहेत. तर त्यांचं जे पेमेंट आहे ते एका वर्षात आपल्याला पे करायचं आहे. 25,500 जे ट्रायल बॅलन्सचे क्रेडिटर्स आहेत ते साधे जनरल क्रेडिटर्स आहेत. तर त्यांचे जे पेमेंट आहे ते एका वर्षात पे करायचं आहे. पण हे जे मशिनरीचे जे क्रेडिटर्स आहेत ते स्पेशल क्रेडिटर्स आहेत की नॉट नेसेसरी की ते एका वर्षातच आपल्याला पे करायला पाहिजे, कारण ते लाँग टर्म आहेत. आलं लक्षात. तर म्हणून आपण काय केलं, प्लांट अँड मशिनरी हे ॲसेटचं परचेस आहे. ॲसेटचं परचेस ट्रेडिंग अकाउंटमध्ये येत नाही. ॲसेटचं परचेस कुठे येतं, बॅलन्स शीटला येतं. आणि दुसरं, हे क्रेडिटर्स फॉर मशिनरी हे स्पेशल क्रेडिटर्स आहेत म्हणून ते वेगळे दाखवायचे. नाही तर तसं केलं तरी हरकत नाही, तुमचे मार्क जाणार नाहीत. क्रेडिटर्समध्ये तुम्ही हे क्रेडिटर्स ॲड केले तर मार्क जाणार नाही. पण प्रॉपर तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे तर अशा प्रकारे. ठीक आहे. तर 12,000वरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन येणार. 12,000वरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन जे आहे 10%. 12,000चे 10% 1200. 12,000चे 10% 1200 येणार. आणि 24,000वरती 10% 9 महिन्यासाठी आहे. 24,000वरती 10% 9 महिन्यासाठी आहे. आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल. तर 24,000चं 10% 2400. 2400 9 महिन्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार. तर ते येणार 1800. तर 1200 आणि 1800 टोटल 3,000. 1200 आणि 1800 टोटल 3,000. हे बघा ना जरा प्रिंट. ओके, नीट लक्ष द्या. तर पहिलं जे 12,000 आहे त्याच्यावरती 10% 1200 आलं. नंतर 24,000चं नवीन परचेस केलं आहे त्याच्यावरती 10% 9 महिन्यासाठी 1800 आलं. म्हणजे 1200 आणि 1800 टोटल 3,000. तर सगळ्यांना ही डेप्रिसिएशनचा हा इफेक्ट कळला का? चॅटबॉक्स रिप्लाय करा. सगळ्यांना इफेक्ट कळला का? हॅलो, पटापट मला रिस्पॉन्स द्या. हां, आता नीट लक्ष द्या. आता तसंच बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आपल्याला घ्यायचं आहे. बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 5% आहे. तर बिल्डिंगमधनं 5% वजा करायची. 20,000चे 5% 1,000 येणार. 1,000 वजा करायचे आणि 19,000. आता यांचा जो डबल इफेक्ट व्यवस्थित बघा. स्पेसिफिकली हे जे 1800 आहेत ना त्याचा इफेक्ट. आता आपण त्याचा डबल इफेक्ट देऊया. ओके, एक मिनिट, व्हॉइस ब्रेक होतोय ना. ओके, आता येतोय क्लिअर? माझा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता यांचा डबल इफेक्ट मी कसा देतो ते बघा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला
पहिल्यांदा हेडिंग टाकायचं टू डेप्रिसिएशन. पहिल्यांदा हेडिंग टाकायचं डेप्रिसिएशन. आता इकडे 2 मशिनरी आहेत, मशिनरी 1, मशिनरी 2. मशिनरी 1. आता मशिनरी 1 जी आहे तिच्यावरती 10% घेतलं आपण, 12,000 वरती 10% 1200. तर हे 1200 इक्वली 600 वाटायचे. हे 1200 इक्वली 600 वाटायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी मशिनरी 2 आहे, दुसरी जी मशिनरी 2 आहे तिचं डेप्रिसिएशन कसं वाटायचं ते बघा. आता पहिल्या पिरियडमध्ये ती 3 महिने नव्हती. ती मशिनरी पहिल्या पिरियडमध्ये 3 महिने नव्हती, 3 महिने होती. म्हणजे आपल्याला त्याचं जे डेप्रिसिएशन आहे ते आपल्याला 3:6 मध्ये डिवाइड करायचं आहे. पहिल्या पिरियडमध्ये 3 महिने आणि दुसऱ्या पिरियडमध्ये 6 महिने. 3:6 या रेशोमध्ये हे डेप्रिसिएशन 1800 रुपये डिवाइड करायचं आहे. तर हे जे 1800 रुपये आहेत हे तुम्हाला 3:6 मध्ये डिवाइड करायचे. तर 1800 इंटू 3/9 आणि 1800 इंटू 6/9 अशी एक ॲडजस्टमेंट आपण मागे केली होती. 1800 इंटू 3/9 आणि 1800 इंटू 6/9 म्हणजे 600 आणि 1200. 600 आणि 1200. तर ही दुसऱ्या मशिनरीचा इफेक्ट सगळ्यांना कळला का? हॅलो, दुसऱ्या मशिनरीचा इफेक्ट सगळ्यांना कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना कळला का दुसऱ्या मशिनरीचा इफेक्ट? पटापट रिस्पॉन्स द्या. ओके. तर आपण काय केलं, हे जे 1800 होते ते 600 आणि 1200 असे डिवाइड केले आणि शेवटचं बिल्डिंगचं जे डेप्रिसिएशन आहे ते इक्वलीच डिवाइड करायचं आहे. म्हणजे जे 1000 डेप्रिसिएशन आहे ते 500 आणि 500 असं आपल्याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही मशिनरीची ॲडजस्टमेंट संपली. नंतर ते लोनची ॲडजस्टमेंट लास्टला करायची आहे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला 5-6 ओळी सोडा. बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक त्याची व्हॅल्यू आहे 14,300. तो टाका ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 14,300. एक मिनिट, हे आपल्याला वजा करायचं आहे ना. 36,000 मधनं 3,000 गेले, 33,000 आणि हे 14,300 जे आहेत हे क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक नंतर बॅड डेट्स प्रोव्हिजन झालं, आपलं डेप्रिसिएशन झालं. 15% इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रोव्हाइड करायचं आहे. तर इकडे 12,000 वरती 15% 6 महिन्यासाठी आपल्याला चार्ज प्रोव्हाइड करायचा आहे. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 12,000 वरती 15% 1800. हे 900 असं डिवाइड करायचं. फक्त ए ला पहिल्या पिरियडचे 900 मिळतील, बी आणि सी ला दोन्ही पिरियडचे 900 मिळतील. दुसऱ्या पिरियडमध्ये ए नव्हता, पहिल्या पिरियडमध्ये होता. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ए ला फक्त पहिल्या पिरियडचं मिळेल, बी आणि सी ला दोन्ही पिरियडचं मिळेल. तर ही ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? हॅलो, पटापट रिस्पॉन्स येऊ देत. सगळ्यांना ॲडजस्टमेंट कळली का? ओके. त्याच्यानंतर याचा जो डबल इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ए, बी आणि सी.
एला फक्त पहिल्या पिरियडचं 900 रुपये मिळेल, बी आणि सीला दोन्ही पिरियडचं मिळेल. एला पहिल्या पिरियडचं मिळेल, बी आणि सीचा दोन्ही पिरियडचं मिळेल. नंतर सॅलरी प्रत्येक पार्टनरला 1200 द्यायची, ती पण मगासारखीच द्यायची. बाय सॅलरीज तर सॅलरीज टोटल 1200 प्रत्येकी द्यायची आहे. तर एला पहिल्या पिरियडची 600 मिळेल, बाकी बी आणि सीला दोन्ही पिरियडचे 600 भेटतील. तर एला फक्त पहिल्या पिरियडचे 600 मिळाले, बी आणि सीला दोन्ही पिरियडचे 600 मिळाले. नंतर त्याचा डबल इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरीज ए बी सी. एला फक्त पहिल्या पिरियडचे मिळणार, बी आणि सीला दोन्ही पिरियडचे मिळणार. त्याच्यानंतर आपल्या ही लोनची ॲडजस्टमेंट झाली, आउटस्टँडिंग ट्रेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट झाली. ओके, आता सगळं झालं. आता आपण क्लोज करूया. तर आता पहिल्यांदी ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट काढू आपण. क्रेडिटची टोटल घेऊ. $1,05,500 आणि इथे ग्रॉस प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करूया. एक मिनिट, आपण परचेसमधनं रिटर्न्स मायनस नाही केले ना, लेस रिटर्न्स. परचेसचे जे रिटर्न्स आहेत ते 600 आहेत. 600 वजा करून 51,400. आता ग्रॉस प्रॉफिट आला एक मिनिट, कॅरेज इनवर्ड 1,500. ग्रॉस प्रॉफिट आला 44,600. तर हा 44,600 P&L अकाउंटला ट्रान्सफर करायचा बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन आणि हे क्लोज करूया. आता हा ग्रॉस प्रॉफिट P&Lच्या क्रेडिटला टाकूया आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. इक्वली वाटायचा. $44,600 $22,300 $22,300 असं डिवाइड करायचं. आता इथे आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे आणि तो डिवाइड करायचा आहे पार्टनर्समध्ये. दोन्ही पिरियडमध्ये इक्वली डिवाइड करायचा आहे. $22,700 $22,700. त्याच्यानंतर आता पहिल्या पिरियडचा प्रॉफिट काढू आपण.
22,700 ही टोटल इकडे घेतली. नंतर प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. ते नेटचा प्रॉब्लेम येतोय. ओके, नेट गेलं होतं मगाशी, आता आलं. स्क्रीन शेअर करतो. ओके, आता स्क्रीन दिसतंय सगळ्यांना. चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. स्क्रीन दिसतंय सगळ्यांना. ओके, तर मी काय केलं, फक्त इकडे ग्रॉस प्रॉफिट काढला 44,600 आणि तो इकडे इक्वली डिवाइड केला. 22,300 22,300 डिवाइड केला आणि इथे टोटल घेतली 22,700 22,700. आता इकडे प्रॉफिट काढायचा, तर 22,700 मधनं हा प्रॉफिट काढला 8,225. आता तो इक्वली डिवाइड करायचा आहे टू पार्टनर्स कॅपिटल. 8,225 ए, बी आणि एम मध्ये डिवाइड करायचं इक्वली. एचं 8,225 इंटू 1/3. तिघांना 1/3 1/3 1/3 मिळेल. तर याचं उत्तर काढूया आपण. 8,225 डिवायडेड बाय 3 2741. तर आपण काय करूया, 2742 2742 ए आणि बीला देऊया. सीला 1 रुपया कमी देऊ, 2712 देऊ. 2742 2742 2742 आणि 2741 असं डिवाइड केलं. नंतर काय करायचं, याचा जो बॅलन्स आहे हा जो प्रॉफिट, हा प्रॉफिट आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करूया. बाय नेट प्रॉफिट. बाय नेट प्रॉफिट त्याची अमाऊंट आहे 2742 2742 आणि 2741. आता याच्या पुढे आपण काय करूया, पहिलं एचा जो बॅलन्स आहे तो आपण क्लोज करू. एचं कॅपिटल अकाउंट क्लोज करू आणि तो आपण मिसेस एज लोनला ट्रान्सफर करूया. तर 26,242 ही क्रेडिटची टोटल आहे आणि त्याचा बॅलन्स येईल. त्याच्यातनं 4,000 वजा करून 22,242 टू मिसेस एज लोन. तर हे जे मिसेस एज लोन आहे 22,242 ते आपण ट्रान्सफर करायचं लायबिलिटी साईडला. मिसेस एज लोन, मिसेस एज लोन 22,242. आता याच्यावरती 15% 6 महिन्याचं व्याज द्यायचं आहे आपल्याला. तर इथे डेबिटला टू इंटरेस्ट ऑन
इंटरेस्ट ऑन मिसेस वायज लोन, मिसेस एज लोन, तर हे 22,242 वरती 15% 6 महिन्यासाठी, 22,242 वरती 15% 6 महिन्यासाठी, तर हे दुसऱ्या पिरियडमध्ये येणार. मी वाचते, मी इथे चेक करते. इथे तुम्हाला शोधायला बरं. तर ती 1668 आली. 1668 22,242 वरती 15% 6 महिन्यासाठी 1668. तर ते आपण काय करूया, मिसेस एज लोन आपण इनर कॉलममध्ये देऊया आणि त्याच्यात ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन अबाव, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन अबाव, हां. 1668. तर इंटरेस्ट 1668 ॲड करायचं, मला सोमेशला म्हणतात. 23,910. एकोणनव्वद ना. नंतर आता काय करायचं, इकडे दुसऱ्या पिरियडचा प्रॉफिट काढायचा, दुसऱ्या पिरियडचा प्रॉफिट सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, मला नेटवर्कचा प्रॉब्लेमच येतोय. ओके, स्क्रीन शेअर करतो. नंबर त्यांचे तेच सांगतात. ओके, आता दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? आता दिसतंय सगळ्यांना? ओके. तर मी काय केलं, जो एचा बॅलन्स होता तो मी क्लोज केला. एचा बॅलन्स निघाला 22,242. 22,242 क्लोज करून तो लायबिलिटी साईडला इनर कॉलममध्ये लिहिला आणि त्याच्यावरती इंटरेस्ट आपण घेतलं 15% 6 महिन्यासाठी 1668. हे इंटरेस्ट आहे 1668, 15% 6 महिन्यासाठी. आणि आपण काय केलं, ते इंटरेस्ट आपण इथे ॲड केलं. इंटरेस्ट बॅलन्स शीटमध्ये ॲड करायचं. 22,242 मध्ये 1668 इंटरेस्ट ॲड करून 23,910 येणार. आणि नंतर मग इकडच्या पिरियडचा प्रॉफिट तिघांमध्ये, आता दोघांमध्येच इक्वली डिवाइड करायचा. तर 22,700 मधनं आपण प्रॉफिट वजा करू. तर प्रॉफिट वजा करून 7,457. 7,457 ए आणि बी मध्ये इक्वली वाटायचं. $7,457 इंटू हाफ इक्वली वाटायचा दोघांमध्ये. 7,457 डिवायडेड बाय 2, 3,728. 3,728, 3,727. तीन 3,727 असा डिवाइड केला. एक मिनिट, आपण 8 आणि 9 रुपये देऊया. 8 आणि 9 म्हणजे ते 57 होतील. बी आणि सी आहे ना. आता मगाशी सी ला 1 रुपया कमी दिला होता, आता 1 रुपया जास्त देऊ. बी आणि सी. तर 7,457 आपण अर्ध डिवाइड केलं
आपण बीला 3728 दिले आणि सीला 3729 दिले आणि याचा डबल इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट 3728 3729. आता हे क्लोज करूया आपण. आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. हा थोडा प्रॉब्लेम मी पाठवणार आहे. हा सगळ्यांनी परत एकदा सॉल्व करून मला पाठवायचा आहे पर्सनलवरती. तर इकडे आपला प्रॉफिट आला 3728 3728 आणि हा आपण इथे घेतला. आता इथे पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स काढायचा. नंतर कॅपिटलचा बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन. एचा बॅलन्स येईल आता 27470. एमचा पण तेवढा 27470. नंतर आता आपण हे क्लोज करूया. तर इकडे लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल बी आणि एम 27470 27470. त्यांची टोटल यायची आणि देवाचं नाव घ्यायचं, टॅली करायचं. एक 1,38,100 1,38,100 टॅली झालं. आता आपण क्लोज करूया. ठीक आहे. तर आपला प्रॉब्लेम झाला. सगळ्यांना थँक्यू आणि सगळ्यांनी मला प्रॉब्लेम सॉल्व करून पाठवा. तर आपण लेक्चर संपूया.